तुम्ही आमदार दीपक केसरकरांबद्दल म्हटलं होता की त्यांचा छुपा पाठिंबा तुमच्यासोबत आहे. ते म्हणतात की असं काहीतरी मी बरा नसताना माझ्याबद्दल गैरसमज पसरवणे चुकीचं आहे आणि लोकांकडून भावनिक मतदान घेणं. मला असं म्हणणं आहे की आजारपण आणि निवडणुकीचा काय संबंध हे मला पहिले सांगा. हा संबंध मला असताना मला कोणीतरी विश्लेषण करा किंवा मला समजवा, माझ्या ज्ञानात भर टाका. कोण आजारी आहेत, बरे आहेत, प्रत्येक बरेच राहावेत अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. फक्त मुद्दा माझा एवढंच आहे की जे प्रश्नाचं मी मूळ उत्तर दिलेलं आहे, श्रद्धाताईंच्या उमेदवारीला राजघराण्याने केलेलं आमच्या सावंतवाडीमध्ये जे काही योगदान दिलेलं आहे, आमच्या लखमराजेजींनी जे पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट आपली भूमिका राजघराण्याचे एक सदस्य म्हणून केलेली आहे. उद्या राजघराणं म्हणून सावंतवाडीमध्ये जसं आत्तापर्यंत सुंदरवाडीचा पूर्ण प्रवास हा राजघराण्याच्याच आशीर्वादाने होत आलेला आहे, तशीच पुढचाही प्रवास अजून चांगला करण्याच्या दृष्टिकोनातून राजघराणंच त्याच्यामध्ये चांगली केंद्रस्थानी असणार आणि प्रत्येक बाबतीमध्ये ते सहकार्य करणार. आता यावर आदरणीय दीपक केसरकरजींनी सांगावं की राजघराणे जे बोलतंय त्याला मला पाठिंबा नाही. माझ्या प्रश्नाला टोलवाटोलवी करणं म्हणजे प्रश्नाला उत्तर देणं आणि आजारपणाचं कारण बाहेर आणणं असं नाही. केसरकरजी बरे व्हावेत, असे अतिशय ठणठणीत हवे अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे आणि होतीलच. त्यांनी असं म्हटलं की आपला राजकीय अस्तित्व संपवण्याचा काही विरोधकांकडून कट रचला जातो. त्याला सावंतवाडीकरांनी नितेशजी त्यातलंच एक विधान आहे. काल दीपक केसरकर असं जाहीर सभेत म्हणाले की नारायण राणे यांचं सिंधुदुर्गातलं राजकीय महत्व कमी करण्यासाठी कट रचला जातो आहे. हे कोण म्हणतंय? दीपक केसरकर म्हणतात. आणि तुमच्या बंधू किती लोक बघा हसतायत. दीपक केसरकरजींनी असं सांगावं की राणे साहेबांचा संपवण्याचा कट रचला जातो हे दीपक केसरकर साहेब म्हणतायत. मग 14 पासून कोणी काय केलं? किती हसतायत बघा. 2014 पासून कोणी सुरुवात केली? राणे साहेबांच्या विरोधात दहशतवाद हा विषय कोणी चुकीची त्यांची प्रतिमा खराब केली? 14 पासून ते 24 पर्यंत हा जो काही प्रवास राणे साहेबांचा आणि राणे कुटुंबाचा झालेला आहे त्याची सुरुवात कोणी केली? 2014ला. तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहात, तुम्हाला माहिती आहे 14ला काय झालं. कोणी निलेश राणे साहेबांच्या विरोधात पहिला शंडू ठोकला 2014ला खासदार ते असताना लोकसभेला. आणि तेच म्हणतायत, म्हणून हसायला आलं, तेच म्हणतायत की राणे साहेबांना संपवण्याचा कट रचला जातोय. अहो, भारतीय जनता पक्षाने सन्मान्य राणे साहेबांना जो सन्मान दिला, भारतीय जनता पक्षाने जो राणे साहेबांबरोबर आज पूर्ण राणे साहेबांना जे काही ताकदीने उभं केलेलं आहे, आज भारतीय जनता पक्ष नसता तर राणे साहेबांनी ही पूर्ण ताकद उभी राहिली नसती. तेव्हा हेच सगळे विरोधात होते राणे साहेबांना संपवण्यासाठी. पण भारतीय जनता पक्ष आमच्यावर उभा राहिला. भारतीय जनता पक्षाने मान सन्मानाने साहेबांना पक्षामध्ये घेतलं. भारतीय जनता पक्षाने साहेबांना खासदार बनवलं. भारतीय जनता पक्षानेच आम्हा लोकांना, आम्ही असो आमचे सहकारी असो, आम्हाला बरोबर घेतलं, आशीर्वाद दिला, प्रत्येकाला पदं दिली. मला आमदार केला, मला मंत्री केलं, सन्मान्य राणे साहेबांना केंद्रीय मंत्री केलं. ह्याच भारतीय जनता पक्षाने केलं, ह्याच आदरणीय नरेंद्र मोदीजींनी केलं, ह्याच आदरणीय अमित शाह साहेबांनी केलं, ह्याच आदरणीय आमच्या फडणवीस साहेबांनी केलं, ह्याच आदरणीय रवी चव्हाण साहेबांनी केलेलं आहे. तेव्हा नाही आलं यांच्यातलं कोण? भारतीय जनता पक्षाने तर ह्या सगळ्या हे दिवस आम्हाला दाखवलेले आहेत. आणि आज कट रचला म्हणजे त्यांनी असं बोलावं कट रचला जातोय तर राणे साहेबांना संपवण्यासाठी. अहो, आज गेल्या दौऱ्यामध्ये जेव्हा आमचे चव्हाण साहेब जिल्ह्यामध्ये आलेले, आमच्या राणे साहेब पण जिल्ह्यामध्ये होते, फोन केला, दादा मी तुम्हाला भेटायला येतोय. गेले कणकोलीच्या घरी, जेवले, त्यांच्यावर अर्धा पाऊण तास बसले, दोघंही हसले, चर्चा केली, सगळी माहिती त्यांना निवडणुकीची दिली आणि मग घरी तिथून जिल्ह्यातून निघून गेलेले आहेत रवी चव्हाण साहेब पुढच्या बैठकीसाठी.